मुंबई भागाचा विचार केला तर आता बऱ्याच मोठ्या प्रमाणात रिडेव्हलपमेंट होत आहे. अशा वेळेला जेव्हा नवीन बाथरूम तयार केल्या जातात किंवा समजा तुमचं घर जुनं आहे आणि तुम्ही रिनोव्हेट करत आहात तुमचं बाथरूम, तर अशा अँटीस्किड प्रकारच्या टाईल्स तुम्ही लावू शकता. त्याच्यासाठी रफ असतात का त्या? हो, त्याच्यामध्ये घर्षण जे असतं, फ्रिक्शन जे असतं ते बऱ्याच प्रमाणात कमी होतं. त्याच्यामुळे सहजासहजी पाय घसरणं जे आहे ते कमी होतं. पूर्णपणे पाणी वाहून जाणं हे सोयीचं होतं आणि उरलेला जो एरिया असतो तो सुका राहतो. याच्यात एक डिसएडव्हान्टेज असं आहे की बाथरूममध्ये जेव्हा आपण आंघोळ करायला जातो तेव्हा आपण काही चष्मा घालत नाही आणि त्यामुळे मुळात दृष्टी थोडी कमी झालेली आहे. हे सगळे सामान्य उपाय आहेत, म्हणजे कॉमन सेन्स आहे, पण तरीसुद्धा दुर्दैवाने ते केले जात नाहीत आणि त्याच्यामुळे माणसं पडतात. तर स्टेप बाय स्टेप मी त्याच्याबद्दल तुम्हाला सांगते. पहिली गोष्ट म्हणजे बाथरूममध्ये जो खालचा सरफेस आहे, टाईल्स आहेत, त्या अँटीस्किड प्रकाराच्या असाव्यात. अँटीस्किड तर पुरुष जे आहेत ते साधारणपणे टॉवेल गुंडाळून बाहेर येतात, पण बायकांना ते शक्य नसतं. तर अशा वेळेला बाथरोब जर तुम्हाला माहिती असेल, बाथरोब म्हणजे एक पाय उचलून कपडे घालण्याचा अट्टाहास करू नका, कारण ह्याच्यामध्ये तोल जाऊन पडण्याचा फार मोठा धोका असतो. व्हेरी गुड. म्हणजे एक सर्वप्रथम महत्त्वाचं म्हणजे आपल्याला रबराची मॅट हा परफेक्ट उपाय आहे. हो. मग तो बाथरूमच्या बाहेर असो का बाथरूम. नमस्कार. संवाद आरोग्याच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष सविनय स्वागत. आपण बरेचसे विषय या आपल्या आरोग्य सत्रात घेतलेले आहेत आणि आपण गेल्या वेळेला आपण बोललेलो आहोत की वरिष्ठ नागरिकांच्या काही कंप्लेंट्स आहेत किंवा त्यांना काही इजा आहे किंवा आजार आहे त्याविषयी सुद्धा आपण बोललेलो आहोत. त्यावेळेला मी बोलताना सांगितलं होतं की एखादा सब्जेक्ट आपण परत घेऊ आणि तो आज आपण घेतोय. आजचा विषय असा आहे, थोडासा वेगळा आहे, की वरिष्ठांना होणारी जी इंजुरी आहे, इजा आहे, त्यांना जेव्हा तोल जातो आणि वरिष्ठ नागरिक पडतात, अशा वेळेला त्यांची काळजी काय घ्यावी किंवा ते पडू नयेत यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासमोर आहेत डॉक्टर नीता नाडकर्णी. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपल्या या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत. थँक्यू. डॉक्टर नाडकर्णी या गेल्या 36 वर्ष या प्रोफेशनमध्ये आहेत. फिजिओथेरपिस्ट आहेत. त्यांची बोरिवली ईस्टला कार्टर रोड नंबर 5 मध्ये स्वतःची प्रॅक्टिस आहे आणि वेगवेगळ्या तऱ्हेचे पेशंट्स त्या हाताळत असतात. त्यामुळे त्यांचा एक्सपिरियन्स किंवा अनुभव हा फार दांडगा आहे. आपण प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की हे जे काही पेशंट्स तुमच्याकडे येतात इंजुरी घेऊन किंवा ते पडल्यानंतर त्यांना काहीतरी लागतं, ते कोणत्या प्रकारचे असतात? साधारणपणे जेव्हा वरिष्ठ नागरिक पडतात आणि फिजिओथेरपीला येतात त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा अंतर्भाव आहे हा ज्याला हिप फ्रॅक्चर्स आपण म्हणतो किंवा कमरेचं हाड तुटून पेशंट येतात. त्याच्याचबरोबर ज्या वेळेला ते पडतात आणि पडण्यासाठी आपण हात स्ट्रेच आउट करतो तर मनगटाची फ्रॅक्चर्स आणि शोल्डर किंवा खांद्याच्या जवळच्या इंजुरीज ज्यांना आपण रोटेटर कफ इंजुरीज म्हणतो, म्हणजे लिगामेंट तुटणं किंवा खांद्याजवळची फ्रॅक्चर्स, तसंच गुडघ्याच्या जवळची फ्रॅक्चर्स आणि गुडघ्याच्या लिगामेंट्स इंज्युअर होणं, ह्या सगळ्या इंजुरीचा त्याच्यामध्ये अंतर्भाव होतो. अच्छा, म्हणजे जवळजवळ शरीरातल्या प्रत्येक भागामध्ये त्यांना फ्रॅक्चरचे चान्सेस असतात. हो, कारण पेशंट कुठच्या अँगलला पडेल हे आपण सांगू शकत नाही. बरोबर. त्यावेळेला जशी परिस्थिती असते आणि ज्या अँगलमध्ये पेशंट पडतो त्याच्यावरती ते निर्धारित असतं. ओके. आता आपण घरात एखादा माणूस पडतो किंवा घर आपलं मोठं असतं किंवा काही जणांचं लहान घर पण आहे, पण बरेचसे जण 1 BHK किंवा 2 BHK किंवा 1 याच्यामध्ये राहत असतात. याच्यामध्ये घराच्या कोणत्या खोलीमध्ये किंवा कोणत्या रूममध्ये ही फ्रॅक्चर्स जास्त किंवा पडणं हा जास्त प्रमाणात आढळला जातो? आपण शहरी भागात किंवा फ्लॅटचा जर विचार केला तर जवळजवळ 80 ते 85% फॉल्स किंवा पडणं जे असतं हे बाथरूमच्या आत किंवा बाथरूमच्या इमिजिएटली बाहेर हे होतं. कारण ह्याचं कारण असं आहे की इतर जे भाग असतात आपल्या घराचे ते ड्राय किंवा कोरडे असतात, पण बाथरूमच्या आतमध्ये स्पेशली आपल्या भारतीय प्रकारच्या बाथरूमच्या आतमध्ये फार जास्त ओलावा असतो, फार जास्त पाणी असतं. शहरी भागातली जर तुम्ही बाथरूम्स बघितली तर त्याच्यात बाथरूम, बेसिन आणि टॉयलेट ह्या तिन्हीचा अंतर्भाव होतो. याचाच अर्थ असा की एखादा पेशंट जर आंघोळीसाठी नाही पण जर टॉयलेटसाठी जर गेला आणि तिथे तेव्हा पाणी असलं किंवा ओलावा असला तर तिथे तो पेशंट घसरू शकतो. त्याच्यामुळे बाथरूममध्ये पडणं आणि बाथरूमच्या बाहेर पडणं याचं प्रमाण पुष्कळ जास्त आहे.
यासाठी तुम्ही काय सॅग्रिगेशन असं करता का? वेट एरिया, ड्राय एरिया असं काय सॅग्रिगेट करून? ऍक्च्युली ह्याच्यावरती जे उपाय आहेत ते अगदी साधे सोपे सरळ उपाय आहेत आणि हे सगळे सामान्य उपाय आहेत, म्हणजे कॉमन सेन्स आहे. पण तरी सुद्धा दुर्दैवाने ते केले जात नाहीत आणि त्याच्यामुळे माणसं पडतात. तर स्टेप बाय स्टेप मी त्याच्याबद्दल तुम्हाला सांगते. पहिली गोष्ट म्हणजे बाथरूममध्ये जो खालचा सरफेस आहे, टाईल्स आहेत, त्या अँटीस्किड प्रकाराच्या असाव्यात. अँटीस्किड टाईल्स ह्या आपल्याला दुकानामध्ये आता सहज मिळतात. तुम्ही जर मुंबई भागाचा विचार केलात तर आता बऱ्याच मोठ्या प्रमाणात रिडेव्हलपमेंट होत आहे. अशा वेळेला जेव्हा नवीन बाथरूम तयार केल्या जातात किंवा समजा तुमचं घर जुनं आहे आणि तुम्ही रिनोव्हेट करत आहात तुमचं बाथरूम, तर अशा अँटीस्किड प्रकारच्या टाईल्स तुम्ही लावू शकता. साधारणतः रफ असतात का त्या? हो, त्याच्यामध्ये घर्षण जे असतं, फ्रिक्शन जे असतं ते बऱ्याच प्रमाणात कमी होतं. त्याच्यामुळे सहजासहजी पाय घसरणं जे आहे ते कमी होतं. पूर्णपणे प्रिव्हेंट होतं असं मी म्हणणार नाही. परंतु जर तुमची बाथरूम नवीन नसेल, जर जुनी असेल, काही वर्ष गेलेली असतील, तर त्याची जी फरशी असते ती फार जास्त गुळगुळीत होते. अशा वेळेला तुम्हाला रबराच्या मॅट्स फार सहजही उपलब्ध आहेत बाजारात आणि एक साधारण मीडियम साईजचं बाथरूम तुम्ही मुंबईतलं बघितलं तर एक 600 ते 1000 रुपयामध्ये ही मॅट तुमच्या पूर्ण बाथरूमला कव्हर करू शकते. या रबराच्या मॅट्स असतात आणि त्यांना छोटी छोटी छिद्र असतात, ज्याच्या अन्वये की जेव्हा तुम्ही आंघोळ करता किंवा जर पाणी पडलं तर ते छिद्रांमधून पाणी निघून जातं आणि वरती रबर असल्यामुळे रबराचं जे फ्रिक्शन असतं ते जास्त असतं. त्याच्यामुळे तिथून पाय जवळजवळ घसरत नाही असं आपण म्हणू शकतो. हा एक भाग झाला. आता तुम्ही मला विचारलं तुम्ही ड्राय आणि वेट एरिया सॅग्रिगेट कसा करता. आता ड्राय आणि वेट एरिया म्हणजे काय की आपण आंघोळ दिवसातून साधारणपणे एकदाच करतो आणि पाणी जे पडतं ते पूर्ण बाथरूममध्ये वाहतं. पण इतर वेळेला आपण वॉशरूम, टॉयलेट किंवा बेसिनकडे जात असतो. तर अशा वेळेला बेसिन आणि टॉयलेटच्या समोरचा एरिया जर कोरडा असला तर पडायची शक्यता जवळजवळ नसते. तर ह्याच्यासाठी जो शॉवर एरिया आहे जिथे आपण आंघोळ करतो आणि जो इतर एरिया आहे ह्याच्यामध्ये जर सॅग्रिगेशन केलं, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण वेगळे वेगळे केले हे दोन भाग, तर त्याला ड्राय आणि वेट सॅग्रिगेशन असं म्हणतात. साधारणपणे हे 3 प्रकारांनी केलं जातं. तर एक त्याच्यात भाग आहे की तुम्ही बघितलं असेल की बऱ्याचशा हॉटेल्समध्ये किंवा यूट्यूबमध्ये पण सुद्धा एक काचेचं पार्टिशन तयार करण्यात येतं आणि त्या काचेच्या पार्टिशनला एक दार असतं, ज्या दारामधून तुम्ही आत जाऊन आंघोळ करू शकता. पार्टिशनच्या बाहेर पाणी अजिबात येत नाही. आता ह्याचा फायदा असा आहे की ह्याच्यामध्ये ड्राय आणि वेट एरियाचं सॅग्रिगेशन हे कम्प्लीट म्हणजे 100% होतं. परंतु ह्याच्यासाठी बाथरूम थोडंसं मोठं असायला लागतं. मुंबईची बाथरूम्स ही साधारणपणे लहान असतात. पण तरीसुद्धा तुमचं घर मोठं असेल, तुमचं बाथरूम मोठं असेल, म्हणजे आता बोरिवलीच्या पूर्व भागामध्ये जिथे मी प्रॅक्टिस करते तिथे काही बंगल्यांच्या कॉलनीज आहेत आणि अशा ठिकाणी बाथरूम्स ही मोठी असतात. तशा वेळेला बाथरूमचा तुम्ही जर ग्लास पार्टिशन केलं तर त्याला मोठा दरवाजा करता येणं हे शक्य असतं. आता मोठा म्हणजे किती मोठा की ज्येष्ठ नागरिकाचं उद्या जर ऑपरेशन झालं, फ्रॅक्चर झालं किंवा काही आजारपण आलं आणि त्याला वॉकर वापरायला लागला किंवा व्हीलचेअर वापरायला लागली, तरी व्हीलचेअर आणि वॉकर सकट त्या व्यक्तीला सहजपणे आतमध्ये यायला पाहिजे एवढा मोठा दरवाजा त्या काचेच्या पार्टिशनला असला पाहिजे. बरेचदा मुंबईच्या छोट्या फ्लॅटमध्ये हे पार्टिशन अशा प्रकारे बसवणं हे शक्य नसतं. त्याच्यामुळे जर तुम्हाला असं ग्लास पार्टिशन इतकं मोठं जर दरवाजा तुम्ही करू शकत असाल तर तुम्ही ग्लास पार्टिशन बसवा. नाही तर अजून 2 उपाय आहेत. दुसरा उपाय म्हणजे असं असतं की जेव्हा इंटिरियर डिझायनरला किंवा तुम्ही आर्किटेक्टला कन्सल्ट करता त्यावेळेला ते असं सांगतात की तुम्ही एक टाईल खाली जा. म्हणजे जो बाथरूमचा एरिया असतो तो किंवा शॉवर एरिया असतो तो एक टाईल खाली किंवा थोडे सेंटीमीटर खाली जर गेलात तर तिथे बाथरूम म्हणजे पाणी वाहून जाणं हे सोयीचं होतं आणि उरलेला जो एरिया असतो तो सुका राहतो. ह्याच्यात एक डिसएडव्हान्टेज असा आहे की बाथरूममध्ये जेव्हा आपण आंघोळ करायला जातो तेव्हा आपण काही चष्मा घालत नाही आणि त्यामुळे मुळात दृष्टी थोडी कमी झालेली असते. अशा वेळेला जर तुम्हाला कळलं नाही की कुठे ते तुम्ही लेवल डिफरन्स दिलेला आहे तर जिथे तो लेवल डिफरन्स आहे तिकडे तुम्ही तुमचा अंगठा किंवा पाय अडखळून तुम्ही तिथेच पडू शकता. त्याच्यामुळे जर तुम्ही असं जर केलं की तुम्ही जर लेवल डिफरन्स केलात तर निदान तुम्ही एक टाईलमध्ये कॉन्ट्रास्ट ठेवा. म्हणजे वरच्या टाईल्स थोड्या लाईट कलरच्या आणि खालच्या टाईल्स डार्क कलरच्या अशा जर तुम्ही ठेवलं तर तिथे कलर कॉन्ट्रास्ट येतो आणि तो सहजपणे डोळ्याला दिसू शकतो आणि पडण्याचा चान्स तिथे कमी होतो आणि त्याचप्रमाणे वेट अँड ड्राय सॅग्रिगेशन होऊ शकतं. तिसरा भाग असा आहे की तुम्ही एक शॉवर कर्टन लावू शकता. हा फार सोपा उपाय आहे. कुठच्याही बाथरूममध्ये अगदी कमी खर्चात शॉवर कर्टन लागू शकतो. जमिनीवरचं पाणी आपण वेगळं नाही करू शकत, पण इकडे तिकडे जाणारं जे पाणी, उडणारं जे पाणी आहे ते बऱ्याच प्रमाणात कमी होतं. त्याच्यामुळे शॉवर कर्टन लावणं हा अगदी सहज होणारा उपाय आहे.
आता ह्याच्यात एक प्रॉब्लेम असा येतो की काही ठिकाणी कसं असतं की शॉवर एरिया हा मध्ये असतो आणि एका बाजूला बेसिन आणि एका बाजूला टॉयलेट असं असतं. आता अशा वेळेला वेट अँड ड्राय सॅग्रिगेशन हे जवळजवळ अशक्य आहे, कारण तुमचं बाथरूम, तुमचं जे शॉवर एरिया हा एका बाजूला नाहीये. आता ह्याच्यामध्ये मी दोन गोष्टी सजेस्ट करेन की जर तुम्ही रिनोव्हेशन करत असाल किंवा बाथरूम जर नव्याने करत असाल तर तो शॉवर एरिया हा एका कॉर्नरला घ्या, ज्या अन्वये वेट आणि ड्राय एरिया हा वेगळा करता येईल. पण समजा जे शक्य नसेल तर तुम्हाला एकच उपाय राहतो की बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये तुम्ही पाहिलं असेल की असा एक सेमी सर्क्युलर एक रॉड येतो, तसा तो रॉड लावा आणि त्याला तुम्ही शॉवर कर्टन लावा. आता ह्याच्यामध्ये काय होईल की फ्लोअर जी आहे, जमीन जी आहे ती तर तुमची ओली होणारच आहे, पण इकडे तिकडे उडणारं पाणी आहे ते कमी होऊ शकतं. अशा प्रकारची जी बाथरूम्स असतात जिथे शॉवर एरिया मध्ये आहे तिथे मी आवर्जून सांगेन की पूर्ण बाथरूममध्ये मॅट्स टाकल्या जाव्यात, कारण इथे तुम्हाला वेट अँड ड्राय एरिया सॅग्रिगेट करता येत नाही. आणि शक्य असेल तर इतर तुम्ही पूर्ण मॅट टाका एंड टू एंड, किंवा तेही जर शक्य नसेल तर ज्येष्ठ नागरिकाची आंघोळ झाल्यानंतर लगेचच मदतनीसाच्या मदतीने तो पूर्ण एरिया अगदी 100% कोरडा करा. मित्रांनो, मॅडमनी फार चांगल्या रीतीने आपल्याला सांगितलं. एक म्हणजे सॅग्रिगेशन, याचा अर्थ असा आहे की सेपरेशन किंवा वेट म्हणजे ओलं आणि सुकं, हा जो भाग आहे, हा दोन्ही भाग जे आहेत हे वेगवेगळे करणं, त्याला म्हणतात सॅग्रिगेशन. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही शॉवरमध्ये अंघोळ करताय तेव्हा ते कर्टन लावायचा जो भाग आहे तो अतिशय उपयुक्त आहे, कारण सिनियर सिटीजन आहेत, जसं त्याने सांगितलं की ते चष्मा लावत नाहीत, त्यांची दृष्टी थोडी कमी झालेली असते. अशा वेळेला समजा ते पाणी जरी आता आपला कमोड आहे किंवा टॉयलेटला गेले आणि तिथे थोडं पाणी उडलं असेल, त्यामध्ये सुद्धा ते घसरण्याची शक्यता आहे. आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला सांगितला की तुम्ही 1 सेंटीमीटर किंवा 2 सेंटीमीटर ही एक स्टेप लावा, पण लावा म्हणजे स्टेप लावताना दोन्ही टाईल्सचा कलर जो आहे तो डिफरंट ठेवा, जेणेकरून ते चढताना किंवा ते उतरताना सिनियर सिटीजनच्या लक्षात यायला हवं की बाबा की इथे एक स्टेप दिलेली आहे. मॅडम, अत्यंत सुरेखरित्या तुम्ही हे सांगितलंय. Thank you. मला आणखीन एक प्रश्न तुम्हाला विचारायचा की अंघोळ करताना मेनली वरिष्ठ नागरिक जेव्हा अंघोळीला जातात त्यावेळेला त्यांनी काय काळजी घ्यायची आहे? ओके. पहिल्या प्रथम मी असं सांगेन की जसं मी ह्याच्या आधी सांगितलं की बाथरूममध्ये पडणं हे बाथरूमच्या आत किंवा बाथरूमच्या लगेच बाहेर होतं. तर बाथरूमच्या बाहेर जी मॅट असते ती बऱ्याच ठिकाणी मी बघितले की ती सरकते, फार लवकर सरकते आणि वरिष्ठ नागरिक तिथेच पडतात. तर पहिल्या प्रथम बाथरूमच्या बाहेर असलेली जी मॅट आहे ती फर्म असावी. आपल्याकडे आता बऱ्याचशा अशा मॅट्स मिळतात ज्याचा खालचा जो सरफेस आहे तो रबराचा असतो. अशा प्रकारच्या मॅट्स ज्या असतात त्या जमिनीला चिकटून राहतात आणि त्याच्यावरून आपला पाय सरकत नाही. तर अशा प्रकारच्या मॅट्स बाथरूमच्या बाहेर लावाव्यात. पहिली गोष्ट. बाथरूमच्या आत जेव्हा तुम्ही आंघोळ करता त्यावेळेला बरेचसे वरिष्ठ नागरिक असतात, त्यांना गुडघ्याचा त्रास असतो आणि ते बसून आंघोळ करतात. तर जर तुम्ही नव्याने तुमचं बाथरूम करत असाल, रिनोव्हेशन करत असाल, तर अशा वेळेला वरिष्ठ नागरिकांना बसण्यासाठी एखादा कट्टा किंवा एखादी जागा तुम्ही करून घेऊ शकता जिथे ते बसून आंघोळ करू शकतात. जर तुम्ही शॉवर वापरत असाल तर हँड शॉवर किंवा अशी काही तुम्हाला सुविधा करून घेता येते की ज्याच्याबरोबर ज्येष्ठ नागरिक कम्फर्टेबल आहेत. बरेचसे ज्येष्ठ नागरिक जरी शॉवर असला तरी त्यांना सवय असते की बालदी आणि टंबरेल किंवा तांब्याने ते आंघोळ करतात. अशा वेळेला जर बाजूला कट्टा नसेल तर टेबल किंवा स्टूल वापरण्यात येतं. या टेबल किंवा स्टूलची जी उंची आहे ती नॉर्मल खुर्चीपेक्षा खाली असू नये, कारण बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना गुडघ्याचा त्रास असतो. लो टेबलवरून उठताना पडण्याचा फार मोठा धोका असतो. त्यामुळे जे टेबल किंवा खुर्ची तुम्ही घ्याल ती शक्य तर नॉर्मल खुर्चीच्या एवढी उंच ठेवा, पहिला भाग. दुसरं म्हणजे हे जे टेबल आहे ते शक्य तर प्लास्टिकचं नसावं, शक्यतो ते स्टीलचं असावं, कारण स्टीलच्या स्टूलला एक वजन असतं, ते सहजासहजी मागे सरकत नाही. आणि स्टीलच्या स्टूलला रबराचे पाय असतात, ग्रीप असतात, पण प्लास्टिकची जी खुर्ची किंवा स्टूल आहे ते फार सहजासहजी मागे सरकू शकतं. तसंच जिथे आपण आंघोळ करतो तिथे आपल्या कमरेच्या लेवलला रॉड असायला पाहिजे, म्हणजे समजा जर पाय सरकला तर तो रॉड अगदी सहजासहजी ग्रिप करता येतो किंवा धरता येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की आंघोळ झाल्यानंतर कमरेच्या खाली आपण जे कपडे घालतो, म्हणजे ज्याला इंग्रजीत बॉटम वेअर म्हणतात, त्याच्यात अंतर्वस्त्र आली, पायजमा आला, चुडीदार, पलाझोज अशा गोष्टी आल्या, या घालताना आपल्याला एक पाय उचलायला लागतो
आणि एक पाय जर उचलला तर त्यामध्ये तोल जाऊ शकतो. तर अशा गोष्टी घालताना पहिला प्रथम त्या बाथरूममध्ये घालू नयेत. स्वतःला आधी कोरडं करावं, पाय कोरडे करावेत, बाहेर यावं आणि बेडवरती बसून ह्या बॉटम वेअर घालाव्यात. खरं जसं मी ह्याच्या आधी सांगितलं की ह्या कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत, पण तरीसुद्धा ह्या पाळल्या जात नाहीत. बरेच ज्येष्ठ नागरिक काय करतात की आपली पाठ ते भिंतीला टेकवतात आणि एक पाय उचलून कपडे घालण्याचा प्रयत्न करतात. या ठिकाणी तोल जाण्याचा फार मोठा संभव असतो, त्यामुळे असं करू नये. तर पुरुष जे आहेत ते साधारणपणे टॉवेल गुंडाळून बाहेर येतात, पण बायकांना ते शक्य नसतं. तर अशा वेळेला बाथरोब जर तुम्हाला माहिती असेल, बाथरोब म्हणजे एक जॅकेटसारखं असतं आणि सहजी ते अवेलेबल आहेत. ते जर तुम्ही घातलेत, ते घालून तुम्ही बाहेर या. तुमच्या रूममध्ये या, स्वतःला व्यवस्थित कोरडं करा आणि त्याच्यानंतर बसून कपडे घाला. पण कुठच्याही परिस्थितीत बाथरूमच्या आतमध्ये एक पाय उचलून कपडे घालण्याचा अट्टाहास करू नका, कारण ह्याच्यामध्ये तोल जाऊन पडण्याचा फार मोठा धोका असतो. व्हेरी गुड. म्हणजे एक सर्वप्रथम महत्त्वाचं म्हणजे आपल्याला रबराची मॅट हा परफेक्ट उपाय आहे. हो मग तो बाथरूमच्या बाहेर असो का बाथरूमच्या आतमध्ये असो. हो कपडे घालण्याच्या बाबतीत मॅडम आपल्या म्हणाल्या आहेत की शक्यतो ते म्हणजे बाथरूममध्ये घालू नका, ते टाळा. एक अटॅच म्हणजे संलग्न असेल, सेल्फ कंटेन्ड आणि संलग्न असेल तर तिथे तुम्ही कपडे घालू शकता. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आमच्या जे गावाकडले प्रेक्षक आहेत त्यांना बाथरूम हा एक शब्द आहे, हा थोडासा वेगळा वाटला असेल तर आपला टर्किश टॉवेल असतो त्याप्रमाणे एक मोठा तुम्ही फॅन्सी काय म्हणतात स्कर्ट टाईप गाऊन गाऊन टाईप असतो आणि तो अटॅच केला झाला की तुमचं अंग पुसलं पण जातं आणि अंग झाकलं पण जातं. या दोन्ही गोष्टी तिथे होऊ शकतात आणि ते समजा आपल्या फिमेल वरिष्ठ नागरिकांनी समजा ते वापरलं तर त्यांच्या बेडरूममध्ये जाऊन किंवा त्यांच्या दुसऱ्या कुठल्या साध्या साध्या खोल्या असतात त्यामध्ये पडद्यामागे सुद्धा तुम्हाला चेंजेस म्हणजे कपडे चेंज करायला लागतात. अशा वेळेला याचा वापर होऊ शकतो. आता हा जो फॉल बाथरूममध्ये आहे तो पडणं, घसरणं, अंघोळीच्या वेळेला हे शक्य आहे. त्याचप्रमाणे टेबलची तुमची उंची जी आहे ती खालीवर असेल तरी शक्य आहे. तिसरा महत्त्वाचा जो फॉल आहे किंवा पडणं आहे ते नेहमी आढळतं ते कमोड आपला जो वापरला जातो. आपण सिनियर सिटीजनला बहुतेक सगळ्यांनाच कमोड वापरायला सांगतो. बरोबर आपण म्हणतो की आपण आपल्या गुडघ्याची काळजी घेतोय बरोबर कमोड घेऊन, पण त्याच्यामध्ये सुद्धा इंजुरीज होऊ शकतात ना. हो, कारण जर कमोडची हाईट व्यवस्थित नसेल किंवा कमोडवरून उठताना स्नायूची जेवढी बळकटी तुम्हाला लागतील तेवढी जर नसेल, तर सिनियर सिटिझन पडू शकतात किंवा त्यांना निदान आधाराची गरज लागू शकते. तर ह्याच्यात मी काही गोष्टी सजेस्ट करते. पहिल्या प्रथम जिथे तुमचं कमोड आहे, तिथे निदान त्याच्या कमोडच्या जवळची जी भिंत आहे, तिथे तुम्ही एखादा हँड सपोर्ट किंवा एखादा ज्याला आपण म्हणतो ग्रॅब बार किंवा एखादा स्टीलचा रॉड हा लावून घ्यावा. हा स्टीलचा रॉड अगदी व्यवस्थित आणि मजबूत असला पाहिजे, कारण तिथे आपण धरून उठणार आहोत त्याला. हा एक भाग झाला. दुसरं, जर तुम्ही बाथरूम रिनोव्हेट करणार असाल, तर ज्येष्ठ नागरिकाची जी उंची आहे ती लक्षात घेऊन कमोड फिट करावा. म्हणजे काही जे नागरिक असतात, काही ज्या व्यक्ती असतात त्या उंच असतात. अशा वेळेला जर नॉर्मल हाईटला तुम्ही कमोड लावला तर फार खाली त्यांना लोअर करायला लागतं. तसं करायला लागू नये, म्हणून तुम्ही त्याची उंची थोडीशी वाढवू शकता. किंवा तिसरा भाग असा आहे की कमोड वेगळं बसवणं हे काही आपल्याला रोजच्या रोज शक्य नसतं. तर कमोडची हाईट आर्टिफिशियली वाढवण्यासाठी आपल्याकडे त्याची हाईट एक्सटेंडर मिळतात. कमोडचे हाईट एक्सटेंडर मिळतात. हे सहजी उपलब्ध आहेत मेडिकल स्टोअरमध्ये किंवा ज्या दुकानांमध्ये आपल्याला वॉकर किंवा अशा तत्सम गोष्टी मिळतात, अशा दुकानांमध्ये हे कमोड एक्सटेंडर आपल्याला सहजी अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये 2 इंच, 4 इंच आणि 6 इंच अशा 3 स्टेप्समध्ये ते अवेलेबल आहेत. आणि हे जी कमोड एक्सटेन्सर आहे ते अगदी सहजासहजी आपण बसवू शकतो. त्यामुळे कमोडची हाईट वाढते आणि त्या कमोडवरून उठणं हे सोपं पडतं. तर कमोडविषयी जी काही माहिती आहे की कमोडची हाईट काय असावी याच्याविषयी मॅडमने चांगलं मार्गदर्शन केलं आहे. आपण आज या सत्राच्या शेवटच्या भागात आलेलो आहोत. तरी पण मी डॉक्टर नाडकर्णींना पुन्हा एकदा विनंती करेन, आपण परत एकदा थोडंसं रिव्हिजन करूया की आपण काय काय सजेस्ट केलं आहे. आता आपण बाथरूमसाठी जे सजेशन्स दिले आहेत त्याच्या पहिल्यांदा आपण सांगितलं की बाथरूमच्या बाहेरची जी मॅट आहे त्याला खाली निदान लबराचं लायनिंग पाहिजे किंवा निदान ती मॅट सहजासहजी स्लिप
होणारी नको आहे. जर आपण एखादा टॉवेल किंवा घरातल्याच काही कपड्याची जर मॅट करत असतो तर अशा मॅट्स या सहजासहजी सरकतात आणि माणूस पडू शकतो. त्यामुळे अशा मॅट न वापरता न सरकणाऱ्या मॅट्स वापरावात. हा पहिला भाग झाला. त्याच्यानंतर ड्राय आणि वेट एरियाचं सॅग्रिगेशन, त्याच्यामध्ये आपण 3 गोष्टी कव्हर केल्या. एक म्हणजे काचेचं पार्टिशन करून, दुसरं म्हणजे लेवल डिफरन्स तयार करून आणि तिसरं म्हणजे शॉवर कर्टन वापरून. आणि चौथी गोष्ट आपण बोललो ती कशी अंघोळ करावी. त्याच्यामध्ये स्टूल जे आपण वापरतो ते व्यवस्थित उंचीचं असावं, शक्यतो स्टीलचं आणि त्याला रबराचे पाय असावेत. शॉवर एरियामध्ये किंवा जिथे आपण अंघोळ करतो त्या एरियामध्ये कमरेच्या लेवलला एक रॉड बसवण्यात यावा. आणि जर शक्य असेल तर स्टूलचा वापर जर करायचा नसेल तर आपण एक कट्टा तिथे बसवू शकतो, जिथे ज्येष्ठ नागरिक बसून अंघोळ करू शकतात. तसंच बॉटम वेअर जी आहेत ती किंवा कमरेच्या खाली आपण जे कपडे घालतो ते बाथरूममध्ये न घालता बाथरूमच्या बाहेर येऊन घालावेत आणि व्यवस्थित स्वतःला कोरडं करून घालावेत. त्यामुळे एका पायावर उभं राहून कपडे घातले आणि माणूस पडला असं होणार नाही. त्याचबरोबर आपण कमोडच्या बाबतीत बोललो की कमोडची हाईट जी असते ती आर्टिफिशियली आपण कशी वाढवू शकतो. कमोडच्या बाजूला जी भिंत आहे, वॉल आहे, तिकडे आपण एक रॉड किंवा ग्रॅब बार लावून घ्यावा, ज्याच्या अन्वये आपल्याला तिथून उठणं हे सहजी आपण करू शकतो. त्याचप्रमाणे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बाथरूमचा जो दरवाजा असतो त्याला आपण जर त्या खोलीमध्ये ज्येष्ठ नागरिक जाणार असतील, त्या बाथरूमचा वापर ज्येष्ठ नागरिक करणार असतील तर त्याचा वरचा भाग जो आहे तो ग्लास किंवा अशा गोष्टीचा असावा की समजा जर आतून कडी लावली गेली तर ती पटकन आपण तोडू शकतो आणि कडी उघडू शकतो. मी असं सजेस्ट करीन की जेव्हा ज्येष्ठ नागरिक अंघोळीसाठी जातात तेव्हा त्यांनी घरातल्यांना सूचित करावं आणि शक्यतो कडी लावू नये. आपल्याकडे आता लोहचुंबकावर किंवा मॅग्नेटवरती ऑपरेट होणारी दारं आहेत की तुम्ही दार बंद केलं की ते लोहचुंबकामुळे दार बंद राहतं. आतून शक्य तर कडी लावूच नका, कारण जर तुम्ही आत पडलात तर तुम्हाला बाहेर काढायला सुद्धा काही मिनटं जातील आणि ती मिनटं कधी कधी फार मोलाची, फार महत्त्वाची असू शकतात. त्याच्यामुळे शक्य तर कडी लावू नका. पण कडी जर लावायचीच झाली किंवा समजा चुकून लावली गेली तर वरचा जर भाग दाराचा हा काचेचा असेल किंवा ॲक्रिलिक शीटचा असेल तर अशी शीट किंवा काच सहजासहजी बाहेरून फोडली जाऊ शकते आणि दरवाजा सहजपणे उघडला जाऊ शकतो. तर मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये पहिल्या सत्रामध्ये आपण एवढंच कव्हर करू शकलो, कारण याविषयीची जी माहिती आहे ती एवढी मोठी आहे. पण एक लहानसहान गोष्टीसुद्धा डॉक्टरांनी तुम्हाला उपयुक्त अशा सांगितलेल्या आहेत. आज आपण इथेच थांबतोय. दुसऱ्या सत्रामध्ये आपल्या घराच्या विविध भागांमध्ये दुसऱ्याकडे कुठल्याही प्रकारची इंजुरी होईल आणि त्याचा आपल्याला प्रतिबंध कसा करावा लागेल किंवा त्याविषयी आपल्याला काय काळजी घ्यायला लागेल हे आपण करणार आहोत. पण आज इथंच निरोप घेतो. मॅडम, तुम्ही इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आज इथंच थांबून पुढील सत्रामध्ये अधिक माहिती घेऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र.